सरपंच म्हणून निवडून येणं अजिबात सोपं नसतं आणि एखाद्या बाईसाठी तर अजिबातच नाही. साधा घरात भाजी काय करायची हा निर्णय सुद्धा बाईने घेतलेला पचत नाही. अशा समाजात आपण राहतो. तर तिथे एखादी बाई निवडून येते आणि संपूर्ण गावाचा कारभार सांभाळते हे स्वीकारणं म्हणजे अवघडच. पण आता आरक्षणामुळे तरी निदान काही बायका निवडणूक लढवतात, निवडून येतात. निवडून आलं म्हणजे सगळं काही नसतं ना. पण खमकेपणाने कारभार करायला पण शिकलं पाहिजे. आपली ओळख, आपले अधिकार जाणतेपणे वापरले पाहिजेत. लोक ओळख सहज स्वीकारत नाहीत, बाईची तर नाहीच नाही. म्हणून आपण महिला सरपंचांनी जरा सक्रियपणे काही गोष्टींची खातरजमा करून घेतली पाहिजे आणि नसतील तर त्यांची मागणी सुद्धा केली पाहिजे. उदाहरणार्थ ही नेम प्लेट. पंचायतीचा कारभार स्वीकारल्यानंतर टेबलवर अशी आपल्या नावाची नेम प्लेट असली पाहिजे. आपल्या नावाचं आणि संपूर्ण ओळखीचं ओळखपत्र म्हणजे आय कार्ड आपल्याला मिळायला हवं. या अशा माहिती फलकांवर आपलं नाव सरपंच म्हणून जोडलं गेलंय का याची खातरजमा करायला हवी. आपल्या नावाचं लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड या गोष्टीही ग्रामसेवकांकडे मागणी करून मिळवायलाच हव्यात. कधीच कुठल्या कागदावर ओळख नसलेल्या आपण बायकांना आता कारभाराची संधी मिळतीये तर ती तितक्याच जबाबदारीने आणि जाणतेपणाने वापरायला हवी. ह्या सगळ्या गोष्टी तुमची ओळख कारभारणी म्हणून, सरपंच म्हणून ठसठशीत करायला तर मदत होतेच, पण त्याने लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची स्वीकृती सुद्धा मिळते.